नमस्कार मित्रांनो. आज आपण मॅथ मधला असा टॉपिक शिकणार आहोत जो सुरुवातीला कठीण वाटतो, पण एकदा कॉन्सेप्ट समजला की अगदी सोपी होऊन जाते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित बघा. तर चला मित्रांनो, समोर प्रॅक्टिस सेट नंबर 1.5 मधल्या तिसरा, चौथा, पाचवा, सहावा अशी चार चार गणित मी घेणार आहे आणि हे सर्व वर्ड प्रॉब्लेम आहे. आणि याच्या आधी दोन आहेत, पहिला आणि दुसरा. त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ झालेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल, किंवा तुम्ही प्लेलिस्ट चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पार्ट 1 हे प्लेलिस्ट चेक करून तुम्ही तिथे बघू शकता. आज आपण शिकणार आहोत तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि हे तीनही चारही क्वेश्चन हे वर्ड प्रॉब्लेम आहे. आणि वर्ड प्रॉब्लेमची भीती प्रत्येक विद्यार्थ्यांना असते. तीच भीती आज मी दूर करून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी एक की देणार आहे, कॉन्सेप्ट देणार आहे, 4 पॉईंट देणार आहे की वर्ड प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात, ॲक्च्युली काय पाहिले जाते, काय सॉल्व्ह केलं जाते, कसं सॉल्व्ह केलं जाते, हे मी 4 टॉपिक व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. वी लर्न टुडे वर्ड प्रॉब्लेम, अल्जेब्रा वर्ड प्रॉब्लेम, स्टेप बाय स्टेप सोल्युशन. अल्जेब्रा वर्ड प्रॉब्लेम आहेत, त्यांना आपण स्टेप बाय स्टेप सोल्युशन करणार आहोत. 4 क्लासिक प्रॉब्लेम म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 3rd, 4th, 5th, 6th 4 प्रॉब्लेम आहेत. त्या 4 प्रॉब्लेममध्ये काय आहे? एज, फ्रॅक्शन, वेट अँड स्पीड. इच अल्जेब्रा स्टेप शो क्लिअरली. प्रत्येक अल्जेब्राची स्टेप हे मी क्लिअरली शो करणार आहे. फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3, फादर्स अँड सन्स एज विचारलेली आहे. आणि आपला क्वेश्चन जो आहे तो आहे द सम. क्वेश्चन काय आहे? द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. ही कंडिशन नंबर फर्स्ट झाली. If we double the age of father and add it to the age of his son, the sum of 95. ही कंडिशन सेकंड झाली. पहिली कंडिशन याने काय म्हटलं होतं? द सम ऑफ फादर एज, बापाची वय आणि पोराची वय जी आहे तिला डबल करून जर आपण बेरीज केली तर 70 येते. त्याच ठिकाणी इफ वी, जर आपण आता सर्वात आधी फर्स्ट कंडिशन मध्ये पोराची वय डबल गेली होती, एज डबल गेली. आता बापाची वय, फादर्स एज, वी डबल द एज ऑफ फादर्स एज अँड ऍट द एज ऑफ हिज सन. आता बापाची डबल एज करून पोराची तीच वय ठेवून सिंगलच, आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर बेरीज येते 95. तर मग फाइंड देअर प्रेझेंट एज, तर त्यांची वर्तमान एज काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फादर्स एज प्लस ट्वाइस सन्स एज इज इक्वल टू 70. हे आली कंडिशन नंबर फर्स्ट. हे जे म्हटलं होतं ना, बापाची वय आणि पोराची डबल वय ह्या दोघांची बेरीज 70 आहे. कंडिशन नंबर सेकंड, आता बापाची डबल एज प्लस सन्स एज, पोराची सिंगल एज, याची बेरीज 95 येते. तर फाइंड द प्रेझेंट एज ऑफ बोथ the father and son's age, sons, using two linear equation. हा क्वेश्चन, हे क्वेश्चन नाही ना, हा तुम्हाला सॉल्व्ह करत असताना ही स्टेप लिहायची पण नाही. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करत आहे की आपण बापाची आणि मुलाची ज्यावेळेस एज फाइंड आउट करणार आहे प्रेझेंट वाली, त्यावेळेस आपण युजिंग टू लिनियर इक्वेशन फाइंड आउट करणार आहे. लिनियर इक्वेशन म्हणजे इक्वेशनचा वापर करून त्यांची एज फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. सोल्युशन. प्रॉब्लेम 3 सोल्युशन. सिटिंग ऑफ व्हेरिएबल. आता हा सुद्धा नाव तुम्हा लोकांना लिहायचं नाही, मी तुमच्यासाठी सांगत आहे. सिटिंग ऑफ व्हेरिएबल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे युजिंग लिनियर इक्वेशन. त्यामुळे
फादर्स एज सन्स एज फादर्स एज प्लस सन्स एज इज इक्वल टू 70, फादर्स एज प्लस सन्स एज इज इक्वल टू 95. एवढं फादर्स एज सन्स एज मी लिहत बसणार नाही. त्यासाठी मी त्यांना एक शॉर्ट वर्ड देणार आहे, शॉर्ट लेटर. तसं लेट द एफ फादर इज इक्वल टू फादर एफ, म्हणजे बापाची जे वय आहे त्याला मी एफ मानणार आहे, सनची जे वय आहे त्याला मी यस मानणार आहे. ठीक आहे. मी इथे एफ आणि यस मानला, म्हणजे फादरचा एफ घेतला, सनचा यस घेतला. पण तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक फादर्स एज बी एक्स अँड सन्स एज बी वाय असे म्हणू शकतात, आणि मी समोरच्या एक्झाम्पलमध्ये एक्स वायचाच यूज केलेला आहे. हे फक्त तुम्हाला लोकांना समजण्यासाठी मी केलेलं आहे. फादर्स एज अँड सन्स एज एक्स वाय घ्या, नाहीतर यस एफ घ्या, काय पण घ्या. A to Z पर्यंतचे अल्फाबेट हे व्हेरिएबल असतात, मी आधी पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणते आपली, मग आताच थोडा वेळा आधी सांगितलं होतं मी. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणत होती, बापाची एज आणि पोराची डबल एज याची बेरीज 70 आहे. फादर एज प्लस ट्वाइस सन्स एज इज इक्वल टू 70, आणि हा आपला जनरल फॉर्म मध्ये आहे, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. या जनरल फॉर्म मध्ये हा आहे, त्यामुळे हा इक्वेशन तयार होते. इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय म्हणत होती, ट्वाइस फादर एज किंवा डबल फादर एज प्लस सन्स एज इज इक्वल टू 95. इक्वेशन नंबर 2 हा सुद्धा जनरल फॉर्म आहे. बघ ना, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी जनरल फॉर्म मध्ये आहे. आणि मी तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, बघून घ्या. लिनियर इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर मी 4 की दिलेल्या होत्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हा लोकांना की देते. अशी की प्रत्येक शिक्षक, प्रत्येक ट्युटर देत नाही. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून बघत चला, शेअर करत चला, लाईक करत चला. मित्र, मैत्रीण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, काकाचा, मामाचा A to Z कंडिशन इन युअर हॅव यू पर्सन सर्वांना व्हिडिओ शेअर करत चला. काय कंडिशन दिलं होतं मी, फर्स्ट कंडिशन होती स्टँडर्ड फॉर्म, अरेंज द बोथ इक्वेशन एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. कोणत्याही इक्वेशन असो त्याला अरेंज करायचं ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी मध्ये. इक्वेशन नंबर फर्स्ट सुद्धा आपल्याला आहे, इक्वेशन नंबर सेकंड सुद्धा आपल्याला ऑलरेडी अरेंजच आहे. तिसरी स्टेप काय होती, मॅच द कोएफिशिएंट होती, म्हणजे मल्टिप्लाय वन ऑर बोथ इक्वेशन सो कोएफिशिएंट ऑफ वन व्हेरिएबल आर इक्वल. त्या दोन व्हेरिएबल पैकी कोणता एक व्हेरिएबल आपल्याला इक्वल पाहिजे होता, बरोबर. पण इथं एफ प्लस 2s आहे आणि इथं 2f प्लस s आहे. इथं कोणताच व्हेरिएबल इक्वल नाही. त्यासाठी आपल्याला आधी इक्वल करायचं. इक्वल करायसाठी मी काय करणार आहे, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फर्स्ट बाय सेकंडला मी 2 मल्टिप्लाय करणार आहे. कशासाठी, का बरं करणार आहे बघा. मी इक्वेशन नंबर फर्स्टला करताय, तुम्ही इक्वेशन नंबर 2 ला पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. का बरं, कारण एफचा कोएफिशिएंट काहीच नाही, म्हणजे 1 आहे, आणि इथं एफचा कोएफिशिएंट 2 आहे. जर मी या 2 न या एफला, या 1f जर मी मल्टिप्लाय केलं तर 1 2 1 जा 2 2f इथं येऊ शकते. त्यामुळे हा इक्वेशन नंबरचा 2f आणि इक्वेशन नंबर सेकंडचा 2f हे दोघे एलिमिनेट होऊ शकतात, बरोबर आहे. म्हणून मी इक्वेशन नंबर फर्स्टला 2 न मल्टिप्लाय करणार आहे. तुमची इच्छा, इथं 2s आहे आणि इथं फक्त s आहे, काहीच नाही, म्हणजे इथं कोएफिशिएंट 1 आहे. त्यामुळे इक्वेशन नंबर 2 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2s इथं पण येते, हा सुद्धा इलिमिनेट होते. दोन पैकी कोणताही करा, तुमची इच्छा. मी 1 ला करत आहे, तुम्ही 2 ला करा, काही प्रॉब्लेम नाही. मग मल्टिप्लाय करत असताना 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन, 2 ब्रॅकेट इक्वेशन नंबर फर्स्टला करायचा तो ॲज इट इज लिहा, एफ प्लस s2 इज इक्वल टू 70, तो ॲज इट इज लिहिला ब्रॅकेट पूर्ण. त्यानंतर याला मल्टिप्लाय करत असताना हा जो 2 आहे हा ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला तो मल्टिप्लाय करणार. त्यामुळे 2 इंटू एफ 2f, 2 प्लस 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 2 इंटू 2 4 yes as it is equal to as it is 2 इंटू 70 इज इक्वल टू 140. हा सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्म आहे, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. त्यामुळे हा इक्वेशन नंबर 3 होणार. इक्वेशन नंबर फर्स्टला आता सध्यासाठी काही वेळासाठी विसरून जायचं,
त्याचं काही काम नाही. आता बघा, इक्वेशन नंबर सेकंड मधला 2f आणि इक्वेशन नंबर थर्ड मधला 2f हे दोन इक्वल आहेत, त्यामुळे हे दोघं इलिमिनेट होऊ शकतात. इलिमिनेट कसे होणार? हा 2 प्लस हा जो आहे इक्वेशन नंबर 2 चा प्लस 2f आहे आणि हा सुद्धा प्लस 2f आहे. प्लस प्लस प्लसच होणार आहे, त्यामुळे 4f होईल. मला 4f नाही तर मला इलिमिनेट पाहिजे. त्यासाठी मी काय करणार आहे? सबट्रॅक्शन घेणार आहे. सबट्रॅक्शन जर घेतलं तर प्लस 2f मायनस इज इक्वल टू मायनस. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 अँड 3. इक्वेशन नंबर 2 आणि 3 याला मी सबट्रॅक्ट करणार आहे. इथे एक स्टेप लक्षात ठेवा. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 अँड 3 म्हटलं मी, काय शिक्षक काय ट्युटर काय म्हणतात, 2 अँड 3 म्हणा नाही तर 3 अँड 2 म्हणा, काय प्रॉब्लेम होत नाही. खालचं वरचं घ्या, वरचं खाली घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त साईन प्रॉब्लेम असतात. ते साईन प्रॉब्लेम जर तुम्हाला लोकांना क्लिअर असेल तर तो सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. जर साईन प्रॉब्लेममध्ये अडचण जात असेल तर कमेंट करा, मी साईन प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवेल. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड, तर ते दोनही इक्वेशन ॲज इट इज लिहायची इथे. हा इक्वेशन नंबर फर्स्ट लिहिला, इक्वेशन नंबर सेकंड लिहिला ॲज इट इज. बघा 2f प्लस एस इज इक्वल टू 95, 2f प्लस एस इज इक्वल टू 95. इक्वेशन नंबर थर्ड ॲज इट इज लिहिणार मी, 2f प्लस 4s इज इक्वल टू 140. त्यानंतर मी सबट्रॅक्ट म्हटलं, त्यामुळे मी इथे सबट्रॅक्ट घेणार. इथं पण सबट्रॅक्ट, इथं पण सबट्रॅक्ट, इथं पण सबट्रॅक्ट. म्हणजे हा जो सबट्रॅक्ट आहे हा तीनही टर्म सोबत सबट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे 2, आता बघा, प्लस 2f मायनस इज इक्वल टू मायनस. त्यामुळे 2f कॅन्सल झाले, इलिमिनेट झाले. यस प्लस 4s, हाय प्लसमध्ये आपण प्लस प्लस आणि हा मायनस इज इक्वल टू मायनस. या एसच्या समोर कोएफिशियंट काहीच नाही, म्हणजे 1 आहे. त्यामुळे 4 मधून 1 गेले 3s, यस ॲज इट इज राहील. पण ग्रेटर नंबर साईन -4s असल्यामुळे ते मायनस येईल. ठीक आहे. त्यानंतर इज इक्वल टू ॲज इट इज राहील. 140 मधून 95 गेले 45 राहिले. इथे सुद्धा ग्रेटर साईन मायनस, त्यामुळे मायनस आला. त्यानंतर हा जो यस आहे तो ॲज इट इज राहील. इज इक्वल टू जो आहे तोही ॲज इट इज राहील. -45 ते पण ॲज इट इज राहील. हे 3 आहे, हे जे 3 आहे, हे -3s जो आहे, -3s मीन्स काय होते, -3s इंटू मध्ये आहे, इंटू यस. 3s म्हणजे 3 इंटू यस. 3s मीन्स 3 इंटू यस. त्यामुळे तो तिकडं लेफ्ट हँड साईडला तो इंटू मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे राईट हँड साईडला तो डिव्हिजन मध्ये जाणार. राईट हँड साईडला तो डिव्हिजन मध्ये जाणार. म्हणून मी त्याला काय केलं, या साईडला तो डिव्हिजन मध्ये टाकला. -45 डिवाइड बाय -3, साईन बदलणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तो यस अजूनही ॲज इट इज राहील, इज इक्वल टू अजूनही ॲज इट इज राहील. मायनस मायनस प्लस होणार आहे. आणि 3 1 3, 3 15 45. ठीक आहे. यस म्हणजेच सन्स एज हे 15 आहे. सन्स प्रेझेंट एज इज 15. ठीक आहे. आता आपल्याला बापाची वय काढायची आहे, फादर्स एज काढायचं आहे. त्यामुळे प्लेस पुट सबस्टिट्यूशन हे कशासाठी आहे, म्हणजे कोणी म्हणतात प्लेस द व्हॅल्यू, कोणी म्हणतात पुट द व्हॅल्यू, कोणी म्हणतात सबस्टिट्यूशन व्हॅल्यू. या 3 पैकी कोणताही कोणताही ट्युटर म्हणू शकते. तुम्ही लोक कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सांगत आहे. इथे लिहिलं आहे मी सबस्टिट्यूशन. ठीक आहे. सबस्टिट्यूशन यस इज इक्वल टू 50, जे आपल्याला सन्स एज मिळालेली आहे, इज इक्वल टू 50 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. अजून इकडे बघा, मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सन्सची एज पुट करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे बापाची वय काढण्यासाठी. परंतु आपल्याकडे सध्या 3 इक्वेशन आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. 3 इक्वेशन आहे. ह्या 3 इक्वेशन पैकी तुमची इच्छा, तुम्ही ह्या 3 पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ही जी व्हॅल्यू आहे यस इज इक्वल टू 15 ही व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा, व्हॅल्यू बापाची वय बदलणार नाही आहे, सारखीच येणार आहे. मी इक्वेशन नंबर पुट मध्ये केलं म्हणून
मी इक्वेशन नंबर फर्स्ट ॲज इट इज लिहितो आधी, ठीक आहे. एफ प्लस यस इज इक्वल टू 70 ॲज इट इज लिहिली. त्यानंतर काय करीन मी, एफ ॲज इट इज लिहीन, प्लस ॲज इट इज लिहीन, 2 ॲज इट इज लिहीन. मी आताच सांगितलं होतं 3s म्हणजे 3 इंटू यस, त्याच पद्धतीने इथं 2s म्हणजे 2 इंटू यस. त्यामुळे यसची व्हॅल्यू माझ्याकडे असल्यामुळे मी यस हटवणार आणि त्या ठिकाणी यसची व्हॅल्यू टाकणार 2 इंटू 15 इज इक्वल टू 70. ठीक आहे. एफ ॲज इट इज लिहिणार, प्लस ॲज इट इज लिहिणार, 15 टू या 30 इज इक्वल टू 17 ॲज इट इज. त्यानंतर एफ ॲज इट इज लिहिणार, इज इक्वल टू ॲज इट इज करणार, 17 ॲज इट इज करणार. हे जे इकडे जे आहे प्लस 13 लेफ्ट हँड साईडला, हे जे प्लस 13 आहे, हे 13 जे आहे हे राईट हँड साईडला ज्यावेळेस जातील त्यावेळेस ते मायनस होईल. राईट हँड साईडच्या लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड साईड साईन चेंज होते. त्यामुळे तो तिकडे गेल्यानंतर तो -13 होईल. ते झाल्यानंतर एफ ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज 70 मधून 30 गेले 40 राहिले. एफ मिळाला म्हणजे बापाची वही मिळाली. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येईल, फादर एज इज प्रेझेंट 40 years old, सन्स एज इज प्रेझेंट 13 years old. संपला. इक्वेशन नंबर 3 सोल्युशन झाला. ठीक आहे. त्यानंतर इक्वेशन नंबर 4, त्यानंतर प्रॉब्लेम 4 काय, फ्रॅक्शन प्रॉब्लेम आहे. काय तो फ्रॅक्शन प्रॉब्लेम. आपला क्वेश्चन काय म्हणत आहे, प्रॉब्लेम नंबर 4, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन is 4 more than twice its numerator. इथे बघा, इथं मी डिनॉमिनेटरला एक्स वाय मानते, नोमिनेटरला एक्स मानते. ठीक आहे. इथे लिहू शकतो, लेट द नोमिनेटर एक्स, डिनॉमिनेटर वाय. ठीक आहे. एक्स डिनॉमिनेटर वाय. हा सुद्धा सोल्युशन केलेला आहे, फक्त मी क्वेश्चन समजून सांगते. ठीक आहे. असं बघा, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4. डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर आपला कोण आहे, वाय. ठीक आहे. इज इक्वल टू किती आहे म्हणजे हा 4 आहे. मोर दॅन ट्वाइस इट्स न्युमिनेटर, ट्वाइस म्हणजे 2. न्युमिनेटर आपला कोण होता, न्युमिनेटरला आपण एक्स मानलेला आहे, त्यामुळे इथे एक्स येईल. मोर दॅन असल्यामुळे प्लस येईल, लेस दॅन म्हणलं असतं तर मायनस आला असता. हा बघा, हा सुद्धा जनरल फॉर्म आहे, 2ax प्लस by इज इक्वल टू c. जनरल फॉर्म आहे. याला अरेंज करायचं, अरेंज कसं करा, 2x मायनस हा जो y आहे तो इकडे लेफ्ट हँड साईड आहे, तो तिकडे राईट हँड साईड गेल्यानंतर तो मायनस साईन चेंज होईल. इज इक्वल टू हे जे 4 आहे तो इकडे राईट हँड साईड आहे, तिकडे तो लेफ्ट हँड साईड गेल्यानंतर साईन चेंज होईल, -4. आता हा झाला आपला जनरल फॉर्म इक्वेशन. ही कंडिशन नंबर फर्स्ट होती, हा इक्वेशन नंबर फर्स्ट तयार झाला आपल्याकडे. ठीक आहे. कंडिशन नंबर सेकंड काय म्हणते, कंडिशन नंबर सेकंड काय म्हणत आहे, डिनॉमिनेटर बिकम्स टेल टाइम. हा जो डिनॉमिनेटर आहे, हा बिकम्स टेल टाइम. हा करता है बिकम्स टेल टाइम. तो 12 वेळा येत आहे. द न्युमिनेटर तो 12 वेळा येते, पण न्युमिनेटर सोबत येतं. 12 वेळा येते म्हणजे मल्टिप्लिकेशन. न्युमिनेटर आपला एक्स होता. ठीक आहे. ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. 12 ब्रॅकेट एक्स म्हणजे 12 इंटू एक्स. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक कंडिशन. त्याच्यानंतर इफ बोथ द न्युमिनेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, डिनॉमिनेटर मधून सुद्धा 6 रिड्यूस करा, नोमिनेटर मधून सुद्धा 6 रिड्यूस करा, 6 रिड्यूस करा, ब्रॅकेट पूर्ण करून टाकू.
रिड्यूस केले तर फाइंड द फ्रॅक्शन, तर मला फ्रॅक्शन फाइंड आउट करून द्या. तर त्यासाठी आधी हा एक मिळाला, याला आपण सिम्प्लिफिकेशन करून इक्वेशन तयार करूया. dx जो आहे इथपर्यंत समजलं का? हे मी ऑलरेडी सिम्प्लिफाय केलेलं आहे, समोर दाखवतो. इथपर्यंत समजला? इथपर्यंत समजलं तर नेक्स्ट प्रॉब्लेम फॉर सोल्युशन. प्रॉब्लेम फॉर सोल्युशनसाठी न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटरचे जे फॅक्टर आहे ते फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. म्हणून लेट द न्यूमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स अँड द डिनॉमिनेटर बी वाय. न्यूमिनेटरला आपण एक्स मानला, डिनॉमिनेटरला आपण वाय मानला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये फादरला एफ मानला होता, सन्सला एस मानलं होतं. त्याच पद्धतीने इथं सुद्धा फ्रॅक्शन न्यूमिनेटरचं एन मानू शकतं, डिनॉमिनेटरचं डी मानू शकतं. परंतु एक्स वायचा यूज जास्त केलं जाते, म्हणून मी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये एक्स वाय घेतलं आहे. तसं पण करा, तर असं पण करा, मी दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे ॲझ्युम केले आपण, न्यूमिनेटर एक्स डिनॉमिनेटर वाय ॲझ्युम झाला. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? फ्रॅक्शन एक्स अपॉन वाय, म्हणजे फ्रॅक्शन जे आहे एक्स अपॉन वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणत होती? अकॉर्डिंगची आताच बघितलं आपण थोड्या वेळा आधी. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणलं होतं? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणलं होतं, डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 टाइम. डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 टाइम. जो डिनॉमिनेटर आहे तो 4 टाइम आहे. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन डिनॉमिनेटर हा आपला वाय आहे, बरोबर आहे. तर वाय इज इक्वल टू 2 टाइम आहे न्यूमिनेटर, तर 2 इंटू एक्स, एक्स आपला न्यूमिनेटर आहे, इज इक्वल टू डिनॉमिनेटर हा 4 टाइम आहे, इज प्लस 4 टाइम. ठीक आहे. याला आपण अरेंज करायचं आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आम्ही आताच करून दाखवलं पण होतं तिकडे. 2x लेफ्ट आहे तो राईट हँड साईड गेल्यानंतर मायनस वाय इज इक्वल टू, हा राईट हँड साईड आहे तो लेफ्ट हँड साईड गेल्यानंतर मायनस 4y इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर फर्स्ट. हे झाली फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय म्हणते? सेकंड कंडिशन काय होते? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम with the numerator. So denominator is equal to 12 into x. x म्हणजे न्यूमिनेटर सोबत तो 12 वेळा येत होता, म्हणून आपण x केला. त्यानंतर if the both side न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6, त्यामुळे डिनॉमिनेटर मधून आणि न्यूमिनेटर मधून जर आपण 6 ला रिड्यूस केलं, म्हणून मी तर काय लिहिलं, हा y हा डिनॉमिनेटर आहे, x जो आहे हा न्यूमिनेटर आहे. तर डिनॉमिनेटर मधूनही 6 रिड्यूस करा आणि न्यूमिनेटर मधूनही 6 रिड्यूस करा आणि मला फ्रॅक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करून द्या, असा तो क्वेश्चन होता. तर आता बघा, सेकंड कंडिशन होती. ह्या सेकंड कंडिशनला आपण याला सिम्प्लिफाय करूया आणि एक इक्वेशन तयार करूया. y मायनस 6 ॲज इट इज लिहिला इज इक्वल टू ॲज इट इज 12 ॲज इट इज. हे जे 12 आहे, हे 12 ह्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म सोबत मल्टिप्लाय होणार आहे, त्यामुळे 12 इंटू एक्स 12x प्लस मायनस मायनस 12 इंटू 6 72. समजा. त्यानंतर अजूनही हा सिम्प्लिफिकेशन होते, याला अजून सिम्प्लिफिकेशन करूया. हा जो मायनस 6 आहे तो ॲज इट इज दिला मी -6. लेफ्ट राईट हँड साईड 72 मायनस मध्ये आहे, त्यामुळे तो लेफ्ट हँड साईड ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो प्लस 72 होणार आहे. इज इक्वल टू ॲज इट इज ठेवला 12x ॲज इट इज आहे. इकडे लेफ्ट हँड साईड y हा प्लस मध्ये आहे, राईट हँड साईड मध्ये तो मायनस y होणार आहे. ठीक आहे. हा अजूनही सिम्प्लिफिकेशन होते. 12x मायनस y ते मी ॲज इट इज लिहिले, इज इक्वल टू ॲज इट इज लिहिला, आणि 72 मायनस 6 इज इक्वल टू 66 ते इकडे लिहिलं. आणि हा सुद्धा एक इक्वेशन आहे, आणि हा सुद्धा आपला जनरल फॉर्म मध्ये आहे, ax प्लस by इज इक्वल टू c. त्यामुळे हा सुद्धा एक इक्वेशन नंबर सेकंड होणार. आणि दोन्ही इक्वेशन नंबर मिळाल्यानंतर आपला थर्ड टर्म काय होती? ऍड और सबट्रॅक्ट. इलिमिनेट दॅट व्हेरिएबल बाय ऍड और सबट्रॅक्शन. बरोबर होती. तर ऍड और सबट्रॅक्शन साठी आपल्याला दोन पैकी एक
व्हेरिएबल हा इक्वल पाहिजे. त्यामुळे इथं बघा, इथं इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये -y आणि इक्वेशन नंबर सेकंड मध्ये -y हे दोन इक्वल आहेत. त्यामुळे इथं आरामात रिड्यूस होत आहे, आरामात इल्युमिनेट होत आहे. आणि इल्युमिनेट झाल्यामुळे आपली एक स्टेप वाचत आहे. जे आपण जर व्हेरिएबल इक्वल नसेल तर आपण त्याला आधी इक्वल करत होतो. इथं ऑलरेडी इक्वल असल्यामुळे ते एक स्टेप आपली वाचलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे हाय मायनस मध्ये -y इज इक्वल टू +y होणार. आणि मला तो इलिमिनेशन करायचा आहे म्हणून -y +y आणखी मी मायनस घेणार, तेव्हा पुढे तो मायनस होणार. म्हणून मी ते लिहित आहे सबट्रॅक्ट. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड वी गेट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंडला जर मी मायनस केलं, इक्वेशन नंबर फर्स्ट ॲज इट इज लिहिला, इक्वेशन नंबर फोर्थ ॲज इट इज लिहिला. फर्स्ट अँड सेकंड म्हणा, सेकंड अँड फर्स्ट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. खालचं वरचं करा, वरचं खालचं करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त साईन प्रॉब्लेम होते म्हणून तो काळजीपूर्वक करायचं. त्यानंतर केल्यानंतर सबट्रॅक्ट म्हटलं, त्यामुळे इथं सबट्रॅक्शन घेणे साईन, इथं पण सबट्रॅक्शन घेणे, इथं पण सबट्रॅक्शन घेणे. तिन्ही ठिकाणी सबट्रॅक्शन घेतल्यानंतर याला सबट्रॅक्ट करायचं. याला सबट्रॅक्ट करत असताना काय होणार आहे, 12x - 2x इज इक्वल टू 10x. हा जो आहे -y +y अजून एक मायनस आहे, त्यामुळे तो इलिमिनेट होईल. मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस हा इलिमिनेट झाला. त्यानंतर इज इक्वल टू ॲज इट इज राहील हा सुद्धा, +66 -4 मायनस 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 प्लस, त्यामुळे 64 - 4 इज इक्वल टू 70. ग्रेटर नंबर प्लस आहे तो प्लस राहील. त्यानंतर हा जो एक्स आहे तो ॲज इट इज राहील, इज इक्वल टू जो आहे तो इज इक्वल टू ॲज इट इज 70 ॲज इट इज. 10x म्हणजे 10 × x आहे, तो लेफ्ट हँड साईडला इंटू मध्ये असल्यामुळे, मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे राईट हँड साईडला तो डिवाइड मध्ये जाणार. म्हणून मी ते लिहिलं आहे 10x, सॉरी 10x इज इक्वल टू 70/10. मग x ॲज इट इज 7 x ॲज इट इज इज इक्वल टू ॲज इट इज 10 × 1 = 10, 10 × 7 = 70. व्हॅल्यू किती आली, 7 आली. आपण जर याला डिवाइड केलं, 10 म्हणजे 10, 10 10 7 = 70. याला डिवाइड केलं तर डिवाइड येते ना हा गणित. 7 आला म्हणजे 7/1 आला, परंतु खाली डिनॉमिनेटर मध्ये 1 कधीच नसतो. त्यामुळे याचा आन्सर आहे 7 झाला. म्हणजे एक व्हॅल्यू मिळाली म्हणजे एक फ्रॅक्शन मिळाला, तो म्हणजे एक नोमिनेटर मिळाला, तो म्हणजे नोमिनेटर. फ्रॅक्शनची एक व्हॅल्यू मिळाली नोमिनेटरची. आता डिनॉमिनेटर बाकी आहे. आणि फोर्थ टर्म आपली काय होती, सॉल्व द बॅक सबस्टिट्यूशन, फाइंड द अदर व्हेरिएबल व्हॅल्यू. अदर व्हेरिएबल कोणता आहे, तोच आपण त्याला इलिमिनेट केलं होतं, म्हणजे कोण, वाय. आता वाय फाइंड आउट करायचं, वाय मिळाला म्हणजेच डिनॉमिनेटर मिळाला, कारण डिनॉमिनेटरला आपण वाय ॲझ्युम केलं. नेक्स्ट, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. मी अजूनही सांगत आहे तुम्हाला लोकांना, इक्वेशन नंबर 1 मध्ये माना, नाही तर इक्वेशन नंबर 2 मध्ये, नाही तर इक्वेशन नंबर 3 मध्ये, तुमची इच्छा. ट्युटर ज्या ठिकाणी ज्या इक्वेशन मध्ये पुट करते त्याच ठिकाणी तुम्ही सुद्धा पुट केलंच पाहिजे, असं काही मॅन्डेटरी नाही. 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुमच्या मर्जीने तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू शकता. ठीक आहे. आणि ह्या अशा प्रत्येक स्टेप बाय स्टेप, प्रत्येक गणिताला असा एकदम हलवा करून देण्याचं काम मी करतो आहे. झटकन अभ्यास, पटकन पास झाला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड, दोन इक्वेशन आहे. मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करणार आहे. तुम्ही 2 मध्ये करा, नाही तर 1 मध्ये करा, तुमची इच्छा. माझी इच्छा आहे 1 मध्ये, मी 1 मध्ये करतो. त्यामुळे इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये x इज इक्वल टू 7 पुट करायचं, सबस्टिट्यूशन करायचं. त्यामुळे मी इक्वेशन नंबर फर्स्ट ॲज इट इज लिहितो. तो ॲज इट इज लिहिल्यानंतर 2 × x म्हणजे 2x म्हणजे 2 × x, त्यामुळे मी 2 ॲज इट इज करतो. इंटू एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे 7 आहे, त्यामुळे मी इथं 7 लिहितो. मायनस ॲज इट इज 7 y ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज -4 ॲज इट इज A to Z. त्यानंतर 7 × 2 = 40, बाकी सर्व ॲज इट इज. -y इज इक्वल टू -4 -y इज इक्वल टू -4 ॲज इट इज. त्यानंतर
मायनस वाय ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज मायनस फोर ॲज इट इज, अजूनही सर्व ॲज इट इज. फक्त हे 14 लेफ्ट हँड साईडला प्लसमध्ये आहे, त्यामुळे तो राईट हँड साईडला मायनसमध्ये जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजूनही मायनस वाय ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज मायनस फोर मायनस 14 मायनस मायनस प्लस इक्वल टू 18. 18 झाल्यानंतर ग्रेटर दॅन साईन 14 हा मायनसमध्ये असल्यामुळे आन्सर मायनस येणार आहे. परंतु आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती डिनॉमिनेटरची, जो की डिनॉमिनेटर आपण वाय मानला आणि तो वाय हा पॉझिटिव्ह आहे. पण आपल्याकडे व्हॅल्यू जी आली आहे ते निगेटिव्ह आलेली आहे, निगेटिव्ह वायची आली. त्यामुळे आपण ज्या व्हेरिएबलला काय करू, पॉझिटिव्ह बनवूया. पॉझिटिव्ह बनवण्यासाठी इकडला मायनस राईट हँड साईड टाकू. त्यामुळे वाय इज इक्वल टू, हा जर राईट हँड साईड गेला तर राईट हँड साईडला ऑलरेडी एक मायनस होता आणि इकडला अजून एक मायनस टाकला, त्यामुळे मायनस मायनस प्लस झाला, 18 झाला. वाय मिळाला म्हणजे डिनॉमिनेटर सुद्धा मिळाला. त्यानंतर फ्रॅक्शन, हा जो आपण फ्रॅक्शन घेतला होता, फ्रॅक्शन एक्स अपॉन वाय, तो इथं ॲज इट इज लिहिला. एक्सची व्हॅल्यू 7 आणि वायची व्हॅल्यू 18 आहे. त्यामुळे द रिक्वायरमेंट फ्रॅक्शन इज 7 अपॉन 18. गणित संपला. कसं वाटला? गणित आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा काय टॉपिक पाहिजे काय नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम 5, बॉक्स वेट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम जो 5 आहे, आपला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो काय म्हणत आहे, टू टाइप ऑफ बॉक्स ए अँड बी. आपल्याकडे दोन प्रकारचे बॉक्स आहे, ए आणि बी. आर टू बी प्लेस्ड इन ए ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. आपल्याकडे दोन बॉक्स आहे ए आणि बी टाईपचे. ते दोन्ही बॉक्स मी ट्रक मध्ये टाकले. त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन्स. 10 टन तो ट्रक माल नेऊ शकते. ठीक आहे. वेन 150 box of type A and 100 box of type B are loaded in a truck. जर मी त्या ठिकाणी 150 बॉक्स ए चे टाकले आणि 100 बॉक्स बी चे टाकले आणि तो ट्रक फुल लोडेड केला, याचा अर्थ फुल लोडेड मीन्स 10 टन्स केला. इट वेट 10 टन्स. ठीक आहे. आणि त्याचं वजन 10 टन्स आहे. ही झाली फर्स्ट कंडिशन. हे काय झाली, फर्स्ट कंडिशन. त्यासाठी 10 टन्स म्हणजे 1 टन्स इज इक्वल टू 1000 किलोग्राम. 10 टन्स इज इक्वल टू 10,000 किलोग्राम. इंग्लिशमध्ये सांगू का, 1 टन्स इज इक्वल टू 1000 किलोग्राम. 10 टन्स इज इक्वल टू 10,000 किलोग्राम. ठीक आहे. हे झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय म्हणते, वेन 206 बॉक्स ऑफ टाइप ए आर लोडेड इन ए ट्रक. जर मी त्या ठिकाणी 260 बॉक्स ए चे टाकले, इफ कॅन स्टील रिकमेंडेड फॉर 40 बॉक्स ऑफ टाइप बी. आणि जर का मी त्या ठिकाणी 40 बॉक्स बी चे टाकले, सो दॅट इट इज फुल लोडेड, तरी सुद्धा तो ट्रक फुल लोडेड झाला, म्हणजेच 10 टन्स माल लोडेड केलेला आहे. फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. तर त्यामुळे मला प्रत्येक एका बॉक्सची वेट किती असेल. 260 बॉक्स जर मी एका गाडीत 260 बॉक्स टाकत आहोत, तर एका बॉक्सचं वजन किती. 40 बॉक्स टाकत आहोत तर एका बॉक्सचं वजन किती, ते आपल्याला विचारलेलं आहे. हे झाली कंडिशन नंबर सेकंड. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. प्रॉब्लेम 5 सोल्युशन. लेट द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए बी एक्स. जो ए टाइपचा बॉक्स आहे त्याला आपण एक्स मानला, एक्स किलो, एक्स नाही मानला, एक्स किलो. जो ए टाइपचा बॉक्स आहे तो एक बॉक्स एक्स किलो आहे. आणि जो दुसरा बॉक्स आहे बी टाइपचा तो बी बॉक्स वाय किलोचा आहे. काही आपल्याला किलो माहित नाही, ते फाइंड आउट करायचं, म्हणून आपण त्याला एक्स वाय मानू. समजलं. प्रश्न काय होता, ए बॉक्स किती किलोचा आहे आणि बी बॉक्स किती किलोचा आहे. तर ए बॉक्स हा एक्स किलोचा आहे आणि बी बॉक्स हा वाय किलोचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्राम. सिमिलरली 10 टन इज इक्वल टू 10,000 किलोग्राम. बरोबर. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय होती, 150 बॉक्स ए चे होते आणि 100 बॉक्स बी चे होते. बरोबर. इज इक्वल टू 10 टन्स होता. बरोबर. दोघाचा वेट किती होता,
म्हणजे 150 आणि 100 ह्या सर्व बॉक्सची वेट किती होता, 10 टन्स होता. म्हणजे इथं पण तेच लिहिणे आपल्याला. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणते की 150 बॉक्स एक्स. एक्स का बरं घेतला, एका बॉक्सची किंमत आहे एक्स, एका बॉक्सचे वजन आहे, वेट आहे एक्स, त्यामुळे 50 इंटू एक्स टोटल वेट मिळणार. सिमिलरली प्लस 100 इंटू वाय, आणि वाय जो बी बॉक्स आहे, तर बी बॉक्स जो आहे तर एका बॉक्सची वेट आहे वाय, त्यामुळे 100 बॉक्सचं वजन किती झाला, मग मल्टिप्लाय करावं लागेल. मी म्हणतो की एका 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 मोबाईलचा वजन 5 किलो आहे. तर दोन मोबाईलची किंमत किती, वजन किती झाला, 10 किलो झाला. म्हणजे दोन मोबाईल, एका मोबाईलची किंमत 5, म्हणजे 5 × 2, 5×10 किलोमीटर, म्हणजे मल्टिप्लिकेशनच करावं लागते ना. जेवढं काही एका एका वस्तूची किंमत मल्टिप्लिकेशन जेवढ्या वस्तू आहे तेवढ्या आहे. तसंच एका बॉक्सची टोटल बॉक्स आहे 150, आणि एका बॉक्सचं वजन आहे एक्स, टोटल बॉक्स आहे 100, एका बॉक्सचं वजन आहे वाय, म्हणून मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. हा झाला इक्वेशन तयार. जनरल फॉर्म मध्ये पण आहे एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. लिनियर पण आहे, इक्वेशन पण आहे, 2 व्हेरिएबल पण आहे. परंतु याला आपण अजून सिम्प्लिफाय करूया सोपं करण्यासाठी. त्यामुळे काय करू, डिवाइड बोथ साइड बाय 15. डिवाइड बोथ साइड बाय 50. दोन्ही साईडला यायला 15 मल्टिप्लाय करू. दोन्ही साईड म्हणजे इज इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू च्या राईट हँड साईड. हा जो आहे त्याला ॲज इट इज लिहिला, 50 गेला 50 गेला. हा जो 50 आहे 150 टर्मचा खाली पण 50 आहे, 150 टर्मच्या पण खाली आहे, आणि 100 टर्मच्या पण खाली 50 आहे. अशी इथं 2 50 आहे, इथं एकच 50 आहे. ठीक आहे. त्यानंतर 0 0 कॅन्सल. ठीक आहे. 5 1 जा 5, 5 3 जा 15. हा एक्स ॲज इट इज आहे म्हणून इथे लिहिला आहे 3x. प्लस जो आहे तो प्लस ॲज इट इज केलेला आहे. त्यानंतर हा 0 आणि इथला एक 0 कॅन्सल. 5 1 जा 5, 5 2 जा 10. हे वाय ॲज इट इज आहे म्हणून इथं 2 वाय लिहिले. इज इक्वल टू ॲज इट इज, हा 0 कॅन्सल, हा एक 0 कॅन्सल. ठीक आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणून हे 2 केले, आणि हे जे 2 0 आहे ते ॲज इट इज लिहिले. ठीक आहे. 200 झाले. हा सुद्धा इक्वेशन नंबर फर्स्ट तयार झाला, जनरल फॉर्म आहे. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय म्हणत होती, जर सपोज त्या ठिकाणी 260 बॉक्स 260 बॉक्स में एचे टाकले, 260 बॉक्स में एचे टाकले, प्लस 40 बॉक्स में वायचे टाकले, वाय टाईपचे, त्याचे पण लोडी 10 टनच होणार आहे. काय की ट्रकची कॅपॅसिटी 10 टन आहे. तर काय होईल, तर याला सुद्धा आपण मल्टिप्लाय करू. डिवाइड बोथ साइड बाय 20. हे जो आहे 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000, त्याला ॲज इट इज लिहूया, आणि त्याला बोथ साइड डिवाइड करूया 20 ने. इथे सुद्धा 2 वेळा 20 आहे. त्यानंतर हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे 13 इंटू एक्स, 30x प्लस ॲज इट इज आहे, प्लस ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा आणखी हा 0 कॅन्सल ना, हा 0 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2 इंटू वाय, 2 इंटू वाय इज इक्वल टू ॲज इट इज 0 0 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 5 जा 10, हे 2 0 ॲज इट इज, 2 5 जा 10, 0 ॲज इट इज. इक्वेशन नंबर थर्ड तयार झाला. इक्वेशन नंबर थर्ड तयार झाला. इक्वेशन नंबर थर्ड तयार झाल्यानंतर सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड वी गेट. आता आपल्याकडे 2 इक्वेशन ऑलरेडी मिळालेले आहे. 2 इक्वेशन मिळाल्यानंतर मी 4 की सांगितलेले होते. त्या 4 की मधून सर्वात पहिली होती स्टँडर्ड फॉर्म करा, दोन्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये. दुसरी स्टेप होती मॅच द इक्वेशन, मॅच द कोएफिशिएंट, प्लस 2x सॉरी प्लस 2y प्लस 2y, ऑलरेडी दोन्ही इक्वल आहेत, मॅच आहे. त्यानंतर तिसरी होती ॲड और सबट्रॅक्ट.
कारण की आपल्याला इलिमिनेट करायचं. इलिमिनेट करण्यासाठी एका व्हेरिएबलला आधी काट्याने जाय, ते हटवणे जाय. त्यासाठी +2y प्लस म्हणजे 4च होईल, म्हणून मी तर सबट्रॅक्टिंग घेतली. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. सबट्रॅक्ट घेतल्यानंतर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज लिहिले. त्याच्यानंतर मला सबट्रॅक्ट करायचं असल्यामुळे मायनस घेतला, इथं मायनस घेतला, इथं पण मायनस घेतला. 30 मधून 3 गेले 10x, ग्रेटर साईन नंबर मायनस, त्यामुळे -10x. आता हा तर इलिमिनेट झालाच. कसा झाला? प्लस 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 मायनस मायनस, त्यामुळे 2y कॅन्सल. मल्टिप्लिक इज इक्वल टू ॲज इट इज 1500 मधून 200 गेले 300, ग्रेटर नंबर मायनस, त्यामुळे -300. त्यानंतर हे जे एक्स आहे तो ॲज इट इज राहणार, इज इक्वल टू -300 ॲज इट इज. 10x म्हणजे 10 इंटू एक्स. लेफ्ट हँड साईड तो मल्टिप्लिकेशन आहे, राईट हँड साईड डिव्हिजन जाणार, साईन चेंज होणार नाही. एक्स इज इक्वल टू 30, जर याला डिवाइड केला आपण तर 30 मायनस मायनस प्लस, त्यामुळे 30 एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आता आपण अदर फोर्थ की होती आपली, फाइंड द अदर व्हेरिएबल. जो आपण इलिमिनेट केला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पुटिंग एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. मी मगाशी पण सांगितलं, दोन एक्झाम्पल मध्ये अजून एकदा सांगते. मी इथे इक्वेशन नंबर फर्स्ट लिहिला, माझी मर्जी ये मेरे बाप की खेती है. आपल्याकडे इक्वेशन नंबर 1, आपल्याकडे इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर असे 2 आहेत आपल्याकडे. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता. मला 1 मध्ये करावं वाटलं, मी 1 मध्ये केलं. ठीक आहे, तुम्हाला 2 मध्ये करा ना 3 मध्ये करा, नाही तर कुठं आहे का, चालते, काही प्रॉब्लेम नाही. इक्वेशन नंबर फर्स्ट मी ॲज इट इज लिहिणार. त्यानंतर 3 इंटू एक्स आहे, त्यामुळे 3 इंटू एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 30, त्यामुळे 3 इंटू 30 प्लस प्लस ॲज इट इज 2y ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज 200 ॲज इट इज. 30 इंटू 3 इज इक्वल टू 90, बाकी सर्व ॲज इट इज, प्लस 2y इज इक्वल टू 20 ॲज इट इज. त्यानंतर 2y इज इक्वल टू 200 ॲज इट इज. हे जे आहे 2y इज इक्वल टू 200 ॲज इट इज. हे जे एवढं आहे एवढं मी ॲज इट इज केलं. ठीक आहे इथं. त्यानंतर काय केलं, हे लेफ्ट हँड साईड हे 90 जे आहे ते प्लस मध्ये आहे, त्यामुळे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला ते मायनस मध्ये जाणार. इथपर्यंत समजलं. ते गेल्यानंतर मग 2y इज इक्वल टू ॲज इट इज राहणार. 200 मधून 90 गेले 110 राहिले. त्यानंतर मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची वायची, त्यामुळे y ॲज इट इज ठेवीन, इज इक्वल टू ॲज इट इज ठेवणार आणि 110 ॲज इट इज ठेवणार. फक्त 2y तिकडं मल्टिप्लिकेशन आहे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला मी डिव्हिजन मध्ये टाकणार. ठीक आहे. तर मग मी याला डिव्हिजन केल्यानंतर y इज इक्वल टू 55 मिळाले. ठीक आहे. म्हणजेच काय मिळालं, एक्स जो आहे, एक्स आपण कोणाला डिनोट केला होता, एक्स हा आपण ए बॉक्सला केला होता. म्हणजे ए बॉक्स जे आहे ते एका ए टाईप ऑफ बॉक्स जे आहे ते एका बॉक्सची किंमत 30 किलो आहे, आणि बी टाईप जो बॉक्स आहे ते त्या बी टाईप बॉक्सच्या एका बॉक्सची 55 किलो वजन आहे, वेट आहे. इथपर्यंत समजलं. एका वाक्यात उत्तर, द वेट ऑफ बॉक्स ऑफ type A is 30 kilo and that of box of type B is 55 kilo. संपला सोल्युशन. काय प्रॉब्लेम असल्यास कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी मी सॉरी, माफी मागतो. व्हॉइसच तसा आहे आणि हळू बोलू फास्ट बोलू काय आहे त्याचं सांगा. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम 6 काय म्हणत आहे, प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये हा लास्ट एक्झाम्पल आहे आपला, डिस्टन्स अँड स्पीड आहे. डिस्टन्स अँड स्पीड क्वेश्चन आहे आपला, आउट ऑफ 1900 किलोमीटर, म्हणजे आउट ऑफ जो डिस्टन्स आहे तो 1900 किलोमीटर हा टोटल आउट ऑफ डिस्टन्स आहे. त्या डिस्टन्स मध्ये विशाल नावाचा एक पोरगा आहे, त्यानं काय केलं,
विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. कंडिशन नंबर फर्स्ट झाली आहे. हा, टोटल जे डिस्टन्स आहे तो 1900 आहे. त्यामुळे विशालनं काय केलं, विशालनं काही वेळ हा बसनं गेला, काही काही डिस्टन्स, वेळ नाही डिस्टन्स, काही किलोमीटर हा बसनं गेला आणि काही किलोमीटर हा एरोप्लेनने गेला. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर प्रति आवर. बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे ते 60 किलोमीटर पर आवर. अँड द एरोप्लेन स्पीड ऑफ अँड द ॲव्हरेज ऑफ स्पीड सॉरी अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. एरोप्लेनची जी स्पीड आहे ते एका तासाला 700 किलोमीटर जाते. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. 1900 किलोमीटर जे आहे 1900 किलोमीटर ते विशालनं पूर्ण केलं 5 तासात. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालनं बसनं किती ट्रॅव्हल केलं, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ना बसनं, ते फाइंड आउट करून द्या. म्हणजे इथं फक्त बसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एरोप्लेनची नाही. ठीक आहे. त्यामुळे मी फक्त एक्झाम्पल म्हणून सांगते, सोल्युशन आपण केलेलंच आहे. त्यामुळे फर्स्ट कंडिशन काय म्हणते, आउट ऑफ आहे 1900 किलोमीटर बस अँड ट्रॅव्हल. बसला मी एक्स मानलं प्लस वाय, एरोप्लेनला मी वाय मानलं. इक्वल टू टोटल डिस्टन्स किती होता 1900. हँड रायटिंग. हा इक्वेशन फर्स्ट तयार होते अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. मित्रांनो, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय म्हणत आहे, बसचा ॲव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर, एरोप्लेनची ॲव्हरेज स्पीड आहे 700 किलोमीटर. म्हणजे बस आपले एक्स आहे, त्याची स्पीड आहे 60 किलोमीटर. आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, टाइम काढायचा आहे. त्यामुळे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला इथं वापरण्यात येत आहे. प्लस वाय इज इक्वल टू 700 इज इक्वल टू टोटल जर्नी किती तासात केली 5 hours. ठीक आहे. याला सिम्प्लिफाय जर केला आपण तर इक्वेशन नंबर सेकंड मिळते. ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. चला आपण समोर बघूया. ठीक आहे. सोल्युशन. let the distance we shall traveled by bus x kilometer and the aeroplane be y किलोमीटर. म्हणजे विशालनं जो ट्रॅव्हल केला तो बसनं ट्रॅव्हल केला ना एक्स डिस्टन्स, एक्स किलोमीटर. त्याचा जो डिस्टन्स आहे तो एक्स किलोमीटरचा आहे आणि एरोप्लेनचा जो आहे वाय किलोमीटरचा. आपल्याला माहित नाही, तेच फाइंड आउट करायचं. ठीक आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन एक्स प्लस 1900. हे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन कशी, टोटल आउट ऑफ डिस्टन्सच तेवढा आहे तो एक्स प्लस 1900. एक्स हे बस आहे, एरोप्लेन आहे. एक्स हे बस आहे, वाय हे एरोप्लेन आहे. एक्स आणि वाय एरोप्लेन आणि बसने टोटल ट्रॅव्हल कंप्लीट केलं, डिस्टन्स कव्हर केलं. सॉरी, एक्स आणि वाय, एक्स बस आहे, वाय एरोप्लेन आहे आणि बस आणि वाय ह्या दोघं मिळून त्यांना टोटल डिस्टन्स कव्हर केलं आहे. टोटल डिस्टन्स आहे 1900. इक्वेशन नंबर फर्स्ट तयार होते. जनरल फॉर्म आहे, व्हेरिएबल पण आहे, कोएफिशियंट पण आहे आणि व्हेरिएबलचा पॉवर 1 सुद्धा. लिनियर इक्वेशन होत आहे. आता आपल्याला इथे डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे फॉर्म्युला लागते टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. फॉर्म्युला हा एका फॉर्म्युल्यावरून डिस्टन्सचा फॉर्म्युला बनते, स्पीडचा फॉर्म्युला बनते, टाइमचा फॉर्म्युला बनते. काही प्रॉब्लेमच नाही यार. नेक्स्ट, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर एक्स किलोमीटर बाय बस. बसनं त्यानं जो काही किलोमीटर आहे एक्स किलोमीटर तो त्याने ट्रॅव्हल केला. त्यासाठी आपण एक्स इज इक्वल टू 16 लिहू शकतो टाइम काढण्यासाठी. हा जो फॉर्म्युला इथे यूज झाला. ठीक आहे. नेक्स्ट, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 5 किलोमीटर एरोप्लेनच्या साठी पण हाच
टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीडचा फॉर्म्युला यूज झाला. ठीक आहे. डिस्टन्स आहे आपला वाय आणि तो डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. स्पीड आहे 700 आणि हा जो आहे कव्हर बाय किलोमीटर. कव्हर म्हणजे टाइम, किती वेळा त्यानं कव्हर केलं. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर आहे, समज आहे. त्यानंतर त्यानंतर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय म्हणते, एक्स अपॉन 16 म्हणजे बसचा टाइम प्लस वाय अपॉन 700 एरोप्लेनचा टाइम इज इक्वल टू 5 अवर्स इज इक्वल टू 5. म्हणजे बस आणि ट्रॅव्हल ह्या दोघांनी त्याने ट्रॅव्हल केला असता तर बसच्या ॲव्हरेज स्पीड 60 आणि एरोप्लेनची ॲव्हरेज स्पीड हे 700 असताना त्यानं ते पूर्ण 1900 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे तो त्यानं 5 तासात पूर्ण केला. याला सिम्प्लिफाय केला असता क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे. 700 इंटू एक्स 60 इंटू वाय 7 इंटू एक्स हा प्लस आहे, इधर प्लस ॲज इट इज राहील. 60 इंटू वाय इज इक्वल टू 5. त्यानंतर अपॉन 6 इंटू 700 16 इंटू 700 प्लस अपॉन 60 इंटू 700. त्यानंतर 7x प्लस 60y इज इक्वल टू 5 ॲज इट इज आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हे इकडं 60 इंटू 700 इकडं डिव्हिजनमध्ये आहे, तो तिकडं राईट हँड साईड इंटूमध्ये जाणार, म्हणून इंटू 60 इंटू 70. तर याला सॉल्व करत असताना 700x प्लस 60y इज इक्वल टू 2,10,000. ठीक आहे. ज्याला आपण इझी करूया, डिवाइड बोथ साइड बाय 10. जर दोन्ही साईडना आपण 10 जर डिवाइड केला तर तो आधी लिहून टाकूया ॲज इट इज. जर केला तर काय येणार आहे, आन्सर येईल. कसं आला मी आता सांगितलं होतं, याला क्रॉस होणार ना, हा 0 कटला, हा 0 कटला, डिनॉमिनेटरमध्ये एक दाखवला जात नाही. 70x वाचला, 70x लिहिला, प्लस इथं प्लस ॲज इट इज, इथं सुद्धा हा 10 याचा पण आहे, त्यामुळे हा 0 कटला, हा 0 कटला. 6y वाचला, इथं 6y केला, इज इक्वल टू ॲज इट इज, हा 0 कटला, हा 0 कटला. 21 1 2 3 0 ॲज इट इज आहे. इक्वेशन नंबर 4 तयार झाला, सॉरी इक्वेशन नंबर 2 तयार झाला. समजला. इक्वेशन नंबर 2 फर्स्ट मिळाला, इक्वेशन नंबर 2 मिळाला. तेच 4 की मी सांगितलेले होते, स्टँडर्ड फॉर्म, मॅच द कोएफिशियंट, ॲड ऑर सबट्रॅक्ट, सॉल्व अँड बॅक सबस्टिट्यूशन. यामध्ये दोनच्या दोनही स्टँडर्ड फॉर्म आहेच, नो प्रॉब्लेम. मॅच द कोएफिशियंट मॅच कोण होत आहे का, नाही होत आहे, त्यामुळे आपल्याला आधी मॅच करावं लागेल. मॅच करण्यासाठी मल्टिप्लिकेशन करीन. मल्टिप्लिकेशन इक्वेशन 1/6. जर मला इथं वायला इलिमिनेट करायचं आहे म्हणून मी काय करत आहे, इक्वेशन नंबर फर्स्टला 6 न मल्टिप्लाय करता, कारण की इथं 6y आहे, 6y याला मी 6 न मल्टिप्लाय केलं तर हा इथं सुद्धा 6y येईल. कोएफिशियंट 1 आहे म्हणजे 6y येईल ना, 6 1 6. तर तुम्हाला वाटत असेल की नाही सर मला एक्स करायचा आहे इलिमिनेट, तर ठीक आहे, मग इथं तुला 70 लिहावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फर्स्ट बाय 70 लिहावं लागेल. का बरं, कारण की इथं 70x आहे, इथं कोएफिशियंट 1 आहे म्हणजे 71च्या 70 होईल, त्यामुळे इथं 70x इथं येईल. तेवढा लेंदी करण्यापेक्षा इझी गेलेलं बरं ना रे, कशाला फालतूच. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फर्स्ट मी ॲज इट इज लिहीन. 6 इंटू ब्रॅकेट म्हणजे इंटू आहे, 6 इंटू ब्रॅकेट म्हणजे इंटू आहे ना इक्वेशन, आणि हा जो आहे इक्वेशन ॲज इट इज लिहिला मी. त्यानंतर हा जो 6 आहे सर्व टर्म सोबत मल्टिप्लाय होईल. 6 इंटू एक्स 6x प्लस ॲज इट इज 6 इंटू वाय 6y इज इक्वल टू ॲज इट इज 19 6 114 20 ॲज इट इज. इक्वेशन हा सुद्धा जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन नंबर 3 तयार झाला. त्यानंतर इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2
तो इक्वेशन नंबर फर्स्ट गेला चुल्या. इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड यामध्ये एक टर्म जो आहे, एक व्हेरिएबल जो आहे तो इक्वल आहे. तो म्हणजे कोणता? +6y 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 ते आहे. त्यामुळे ते दोनही इक्वल. पण गोष्ट अशी आहे का तो +6y आहे +6y म्हणून मी सबट्रॅक्शन करणार आहोत. सबट्रॅक्शन इक्वेशन नंबर 2 अँड थर्ड. सबट्रॅक्शन केलं तर इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज लिहिला, इक्वेशन नंबर 3 ॲज इट इज लिहिला. सबट्रॅक्शन करायचं म्हणून इथं सबट्रॅक्शन घेतलं, इथं पण सबट्रॅक्शन घेण्यात येईल, इथं पण सबट्रॅक्शन घेण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं. 17 - 6 = 64x ॲज इट इज. इकडे बघा, हा जो आहे +6x +6y मायनस, म्हणजे प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. ठीक आहे, समजलं का बे? प्लस 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 मायनस मायनस. ठीक आहे, प्लस 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 मायनस मायनस. त्यामुळे इथून 21,000 मधून 11,400 जर गेले तर 9,600 वाचते. ठीक आहे. ठीक आहे, त्याला जर आपण मायनस केला त्यामुळे किती येतं? 9,600. त्यानंतर x ॲज इट इज राहील इज इक्वल टू ॲज इट इज 9600 ॲज इट इज 6 × x आहे, 64 × x आहे. इकडं मल्टिप्लिकेशन, इकडे तो डिव्हिजन जाणार. ठीक आहे, मला पाहिजे x ची व्हॅल्यू. x इज इक्वल टू याला डिवायडर केलं तर 150 मिळते. म्हणजे या घोच्यानं काय केलं आणि या घोच्यानं बसनं जे ट्रॅव्हल केलं ना, बसनं ट्रॅव्हल करत असताना बसनं यानं डिस्टन्स जो कव्हर केलं ना, तो कव्हर केला ना 150 किलोमीटर यानं ट्रॅव्हल केलं डिस्टन्स बसनं. फक्त एका वाक्यात उत्तर द्या. द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतला. काही शब्द रिपीट झाले माझे, त्यामुळे क्षमा चाहतो. त्यामुळे व्हिडिओ लंबा होते हे मी समजू शकतो, परंतु होतात रिपीट, काय करू. व्हिडिओ समजला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचा कोणता मॅथ टॉपिक हवा आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू. मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 4 की देणार. ते 4 की वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फायद्याचे आहेत, उपयोगी पडते. धन्यवाद.